नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आयुर्वेद शास्त्रामध्ये आपल्या शरीरातील वात, पित्त आणि कफ या 3 दोषांपैकी वात दोष हा सर्वश्रेष्ठ बलवान सांगितलेला आहे. त्यामुळेच त्याचे सर्वात जास्त 80 आजार देखील सांगितलेले आहेत. त्यामध्ये सांधे, मणक्याचे आजार, पोटामध्ये गॅसेस होणं, पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस, अगदी हार्ट अटॅकचा सुद्धा समावेश होतो. आणि पूर्वी 50-60 नंतर हे वाताचे आजार दिसायचे, परंतु आजकाल आपली जी चुकीची लाईफस्टाईल झालेली आहे त्यामुळे अगदी 30-40तच बऱ्याच जणांना हा जो वाताचा त्रास आहे तो जाणवतो. म्हणूनच वात वाढल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काय लक्षणं दिसतात, कारण सुरुवातीपासूनच आपल्याला हे लक्षात आलं तर पुढे होणारे वातामुळे जे गंभीर आजार आहेत त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो. वाताला नियंत्रित करण्यासाठी त्याची कारणं सुद्धा आपल्याला माहीत असणं, वात कशामुळे वाढतो हेही माहीत असणं खूप आवश्यक आहे. तसंच वात कमी करण्यासाठी अतिशय साधे सोपे परंतु खूप प्रभावी असे सांगितलेले आयुर्वेदातील 2 घरगुती उपाय देखील आपण व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पाहणार आहोत. पण त्याआधी एक छोटीशी विनंती, अजूनही चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर वात म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना, म्हणजे अगदी मला सुद्धा, जेव्हा आयुर्वेदाचं ज्ञान नव्हतं तेव्हा फक्त दुखणं किंवा पोटात गॅसेस होणं एवढंच वाटायचं. तर असं अजिबातच नाहीये. वाताची अनेक प्रमुख कार्य आपल्या शरीरामध्ये दिसून येतात. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराला उत्साह प्रदान करणं, शरीराच्या हालचाली म्हणजे फक्त बाहेरच्याच नाही तर आभ्यंतर हालचाली सुद्धा, म्हणजे अगदी प्राणवायूकडून श्वासोच्छवास केला जाणं किंवा आपले स्नायू असतील, सांधे असतील, हृदय यांचं आकुंचन आणि प्रसरण, आपल्या पापण्या यांचं सुद्धा आकुंचन प्रसरण, तसंच जे टाकाऊ पदार्थ मल आहेत ते शरीराबाहेर काढून टाकणं हे अपान वायूचं कार्य आहे. शरीरातील इतर दोष म्हणजे कफ आणि पित्त, सप्तधातू यांच्या कार्यावर नियंत्रण ठेवणं अशी अनेक महत्वाची कामं या वातदोषाकडून केली जातात. आता वात दोष वाढलेला आहे शरीरातला ओळखायचा कसा, तर सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजेच शूल, वेदना, पेन. शूलम नास्ति विना वातम. शरीरामध्ये कुठेही वेदना होत असेल तर ती वातामुळेच असते. म्हणजे डोकं, मान, कधी पाठ दुखणं, कंबर, गुडघा किंवा इतर कुठेही पोटामध्ये दुखत असेल तर ते वातामुळेच असतं. यासोबतच सविस्तर सूत्र आलेलं आहे. कार्श्य कार्शोष्ण कामित्व, कंपा नाह शकृद्ग्रहाण, बलनिद्रा इंद्रिय भ्रंश, प्रलाप भ्रमदीनता. म्हणजेच कार्श्य व्यक्ती कृश बारीक होते, कार्श्य म्हणजे त्वचा अचानक काळवंटे, उष्ण कामित्व म्हणजेच गरम पदार्थांची इच्छा होते, शेकावंसं वाटतं, कंप म्हणजे शरीरातील अवयव हात वगैरे असे थरथर कापतात, अनाह पोट फुगणं किंवा पोटामध्ये गॅसेस होणं, शकृद्ग्रह म्हणजे कॉन्स्टिपेशन पोट साफ न होणं, बल निद्रा इंद्रिय भ्रंश, बलभ्रंश म्हणजे शरीराची शक्ती कमी होते, निद्रा नाश म्हणजे झोप उडते, तसंच प्रलाप म्हणजेच व्यक्ती असंबंध विनाकारण मोठ्याने बडबडते, भ्रम म्हणजे चक्कर येणं, दीनता म्हणजे व्यक्तीला उदास एकटं वाटायला लागतं, डिप्रेशन आजकाल ज्याला आपण म्हणतो. यासोबतच त्वचा केसांना कोरडेपणा येतो त्यामुळे ते फुटतात, आतड्यांना कोरडेपणा येतो त्यामुळे पचन बिघडतं, सांध्यांना कोरडेपणा येतो त्याचं वंगण नाहीसं होतं त्यामुळे हालचाल करताना सांधे जे आहेत ते दुखतात, कटकट असा आवाज त्यातून येतो. हा वात नेमका वाढतो कशामुळे, बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे. तर यासाठी आपण सर्वांनी वाताचे गुण काय आहेत ते थोडंसं आधी समजून घेऊयात. तर त्यासाठी सूत्र आहे तत्र वृक्ष लघु शीत खर सूक्ष्म चल अनिलहा. अनिल म्हणजेच वारा. तर वाताचा प्रमुख गुण आहे तो म्हणजेच तो वृक्ष कोरड्या गुणाचा आहे, तसंच तो शीत म्हणजेच थंड गुणाचा आहे, तसंच लघु म्हणजेच हलका आहे, खरं म्हणजे खडबडीत असा आहे, सूक्ष्म म्हणजेच त्याचं अस्तित्व आहे परंतु डोळ्यांना तो दिसत नाही, हे वाताचे गुण आहेत. आणि वृद्धी समाने सर्वेषां म्हणजेच वाताच्या गुणाशी सम असा आपण आहार आणि विहार केला
की वात हा नैसर्गिकरित्याच वाढतो. म्हणजेच वाताचा वृक्ष कोरडा गुण आहे. तर आपण कोरडे अन्न पदार्थ सतत खाल्ले, मैदा, बेसन, जंक फूड जे आहेत, बेकरीचे पदार्थ ते कोरड्या गुणाचे आहेत किंवा कच्ची मोड आलेली कडधान्य, हरभरा, वाटाणा, पावटा हे सर्व कोरडे आहेत. त्यासोबतच झिरो ऑइल कुकिंग, आजकाल वजन वाढतंय, कोलेस्टेरॉल वाढतंय म्हणून आहारातलं तेल तूप पूर्णच बंद केलं जातं. तर असं कोरडं अन्न आपल्या शरीरामध्ये सतत जात असेल तर आतड्यांना कोरडेपणा येतो, त्यामुळे पचन व्यवस्थित होत नाही, सांध्यांना कोरडेपणा येतो. त्यांचं वंगण या आपल्या आहारातील तेल तुपातूनच तयार होत असतं, तर सांध्यांना देखील कोरडेपणा येतो. त्यासोबतच शीतवाताचा गुण आहे, म्हणजेच तो थंड गुणाचा आहे. तर सततच फ्रीजमधलं थंड पाणी पिणं, कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, सततच फ्रीजमधले शिळे अन्नपदार्थ किंवा थंड पदार्थांचं सेवन करणं, थंड वारा म्हणजे एसी, कूलर, फॅन यांचं सतत वारं अंगावर घेणं, सततच चलगुणाचा आहे. तर सतत आपला प्रवास होत असेल, उपवास सतत घडत असेल, सतत उपवास करत असू किंवा स्ट्रेस घेणं, जागरण म्हणजे आजकाल अगदी मंडळी टीव्ही, मोबाईल बघत बघत घरातील लहान मुलांपासून वयस्कर व्यक्ती सर्वच जण रात्री 1-1, 2-2 वाजता झोपतायत. कसा हा वात प्रकोपित होणार नाही? कारण जागरण हे त्याचं एक प्रमुख असं कारण सांगितलेलं आहे. सतत विचार करणं, चिंता, काळजी यामुळे सुद्धा वात वाढतो. ही झाली आपल्या चुका किंवा आपल्याकडून होणारी ही कारणं. त्यासोबतच नैसर्गिकता हाच वर्षा ऋतू म्हणजे जेव्हा पावसाळा आहे किंवा वार्धक्य अवस्था म्हातारपणामध्ये किंवा दिवसभरामध्ये संध्याकाळची वेळ 6 ते 9 वाजेपर्यंत ही सुद्धा वाताचीच वेळ सांगितलेली आहे आयुर्वेदामध्ये. तर त्यावेळेला सुद्धा वाताचे त्रास हे जास्त जाणवतात. आता वात कमी करण्यासाठी म्हणजे तो वाढूच नये म्हणून सांगितलेले आयुर्वेदातील घरगुती उपाय, त्यातील सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजेच स्नेहप्रयोग. स्नेह म्हणजेच काय तर तेल आणि तूप. त्यातही वाताचं सर्वश्रेष्ठ औषध जे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजेच तैल. तैल म्हणजे तिलोद्भवम तैलम म्हणजे तिळाचं तेल. खाणं जरी शक्य नसेल तरी अभ्यंग नित्य करावा. म्हणजे बॉडी मसाज जो आहे तर आपण दिवाळीमध्ये वगैरे करतो, फक्त वर्षातले 2-3 दिवस नाही तर रोजच्या आपल्या दिनचर्येमध्ये अभ्यंग वर्णन केलेलं आहे. म्हणजे पूर्ण अंगाला तिळाचं तेल थोडंसं कोमट करून ते छान मसाज करून जिरवायचं. सांध्यांच्या ठिकाणी तर आवर्जून तिळाचं तेल अंघोळी आधी 10 मिनिट लावावं आणि नंतर थोडंसं जास्त गरम असेल अशा पाण्याने स्नान करावं. यामुळे वात चांगल्यापैकी कंट्रोलमध्ये राहतो. रोज शक्य नसेल आठवड्यातून एकदा करा. त्यातही खूपच बिझी रुटीन आहे, पूर्ण अंगाला तेल लावणं शक्य नसेल तरीही आयुर्वेदामध्ये उपाय सांगितलेला आहे. शिर श्रवण पादेषु तम विशेषेण. शिर म्हणजेच डोक्याला, श्रवण म्हणजेच कानामध्ये 2 थेंब तेल टाकणं किंवा पादेषु म्हणजेच तळ पायाला फुट मसाज तेलाने, तिळाचं तेल किंवा शुद्ध खोबरेल तेल यापैकी तुम्ही काहीही वापरू शकता. रात्री झोपताना मसाज करा. खूप चांगल्यापैकी वाताचे जे त्रास आहेत ते कमी येतात. झोप सुद्धा यामुळे छान लागते. तसंच आहारामध्ये सुद्धा हे स्नेह वाढवणं म्हणजेच रोज 1 ते 2 चमचे कच्चं शुद्ध लाकडी घाण्याचं तेल म्हणजे चटणी, भात, डाळ कशावरही तुम्ही घेऊ शकता किंवा मग 1 ते 2 चमचे देशी गाईचं किंवा मग घरी बनवलेलं साजूक तूप की ज्याच्याने कोलेस्टेरॉलही वाढणार नाही आणि वात सुद्धा नियंत्रणात राहील. दुसरा महत्वाचा उपाय म्हणजेच वात हा शीत थंड गुणाचा आहे, तर त्याला बॅलन्स करण्यासाठी गरम गुण गरजेचा आहे. त्यामुळे गरम गरम पदार्थ आहारामध्ये ठेवणं. शेक घेणं, स्वेदन म्हणजेच तुम्ही दशमुळाच्या काढ्याने शेक घेऊ शकता किंवा आपली जे एरंडाची पानं असतात तर त्याला एरंडाचं तेल लावून ते पान तव्यावर गरम करून ज्या ठिकाणी वातामुळे सांधे दुखतायत तिथे सहन होईल असं 2 मिनिट शेकलं तरी देखील बरं वाटतं. किंवा निरगुडीच्या पानांचा सुद्धा शेक घेतल्याने वात जो आहे तो चांगल्या प्रकारे कमी येतो. यासोबतच बस्ती पंचकर्म म्हणजे हे पूर्ण आपल्या शरीराचेच जे दोष आहेत, रोग आहेत ते बाहेर काढण्यासाठी अर्धचिकित्सा म्हणून सांगितलेली आहे आणि वाताची तर सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहेच. पावसाळ्यामध्ये तर ही आवर्जून सर्वांनीच करावी.
बस्तीमध्ये काय केलं जातं की गुदमार्गातून विविध प्रकारचे तेल किंवा काढे त्याच्या प्रकारानुसार म्हणजे अर्थातच पेशंटची स्थिती काय आहे, कुठला आजार आहे किंवा काय आपल्याला रिझल्ट अपेक्षित आहेत त्यानुसार ते ठरवलं जातं. त्याची जर का तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपण त्यावरही सविस्तर व्हिडिओ नक्कीच चॅनलवर घेऊन येऊ. तोपर्यंत हे जे आपण आत्ताचे वाताचे उपाय सांगितलेले आहेत ते नक्की करून पहा आणि नेहमी निरोगी आनंदी राहा. ही माहिती आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा, कारण कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा नेहमी प्रयत्न असतो. तुम्हाला आवडला असेल तर अर्थातच लाईक करा. काहीही शंका, अनुभव, प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून शेजारील ते घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा. काय की जेव्हा कधी आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन अगदी मोफतपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.